ते नव्ह, मी 3 दिवस झाले केरळा फिरायला लागलो. एक दिवस कोचीला होतो, त्यानंतर मुन्नारला आलो, आज इथं एरविकुलम नॅशनल पार्कला आलो. मला माझे आत्तापासून घातलेले सगळे पैसे बुडल्यागत वाटायला लागले. मला म्हणजे अस्वस्थ व्हायला लागले, मला त्रास व्हायला लागला याचा. सगळं वाया गेल्यागत वाटायला लागलं. काय विचारशील तर तुम्हाला जाऊ. हे केरळामधले रस्ते बघताय रस्ते. या केरळाच्या रस्त्यावरती कागदाचा एक कप्पा दिसेना मला, एक प्लास्टिकचं रॅपर दिसेना, कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या दिसणार मला, दारूच्या बाटल्या टाकलेल्या दिसणार, कचऱ्याचा ढीग दिसणार, कोणी थुकलेलं दिसणार. मला हे अस्वस्थ व्हायला लागलं. पण नुसता शुद्ध ऑक्सिजन, नुसतं निसर्ग सौंदर्य हे असं असतंय का मला सांगा? असं चालतंय? असं नाही म्हणजे. आपल्याला प्लास्टिक पाहिजे, थुकलेलं पाहिजे, कचऱ्याचे ढीग पाहिजे, दारूच्या बाटल्या पाहिजे, बोंब शिवीगाळ करत गट्ट्यानं जाणारी पोरं पाहिजे. हे सगळं असल्याशिवाय मजा आहे काय सांगा? ह्यो नुसता निसर्ग बघायचा, आम्ही नुसतं हे बघायचं, ह्यासाठी एवढे पैसे घातलेत मी. हे बरोबर नाही आहे. तुम्हाला मी सांगतो, मी आता केरळा गव्हर्नमेंटकडे जाणार आहे, कोर्टात जाणार आहे, केस घालणार आहे, माझे पैसे परत द्या म्हणून सांगणार आहे. प्लास्टिकच्या बाटल्या पाहिजे, त्याशिवाय शोभा आहे काय सांगा निसर्गाला? दारूच्या बाटल्या पाहिजे, त्याशिवाय स्वस्त आहे घ्यायची, फसवणूक आहे.